मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल याचा स्टडी करणार आहे. त्याचं प्रूफ पण बघणार आहे, की जे एक्झाम मध्ये 4 मार्काला बोर्डच्या परीक्षेत विचारलं गेलेलं आहे. लक्ष द्या इकडे आता. मी तुम्हाला सांगतो हा पॉइंट आहे x1 y1 ओके आणि हा पॉइंट आहे x2 y2. मग हे याच्यामधलं डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार? तर डिस्टन्स फॉर्म्युला. मग डिस्टन्स फॉर्म्युला असतो अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. कोसाइन रूल प्रूव्ह करायचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युला आला पाहिजे. अजून एक बेसिक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे. हा जो पॉइंट आहे ना, एक्स आणि वाय, त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मला हव्या आहेत, पाहिजेत सांगतो. ही व्हॅल्यू वाय आहे, ही व्हॅल्यू एक्स आहे आणि हा तुमचा जर थीटा असेल आणि हे जर आर असेल, मी तुम्हाला काही कॉम्प्लेक्स नंबरकडे नेत नाहीये. पण एक्स ही ऍडजस्टंट साइड आहे ना, मग एक्स ची व्हॅल्यू येणार आहे आर इंटू कॉस थीटा. ऍडजसेंटला कॉस येणार आणि अपोजिटला साइन येणार. चला या तीन गोष्टी लक्षात आल्या की कोसाइन रूल फिनिश जमलाच. करूया सुरुवात कोसाइन रूलला. बघा, लक्ष द्या की तुम्हाला प्रूव्ह काय करायचं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ए स्क्वेअर इक्वल्स टू, आता सांगू, ए समोरची साइड ए असते, बी समोरची साइड बी च्या समोर साइड बी असते आणि अँगल सी समोरची साइड सी असते. हे बेसिक तुम्हाला माहिती आहे. ओके. जर मी ए स्क्वेअर घेतलं तर पुढे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे, उरलेले दोघं आणि मायनस ट्वाइस बी सी इंटू कॉस ए आहे. म्हणजे इकडं जर ए स्क्वेअर तर इकडं ए येणार, इकडं जर बी स्क्वेअर तर इथं कॉस बी येणार आणि बी सोडून कोण उरलंय? ए आणि सी. आलंय का बघा, ए आणि सी. सी सोडून कोण उरलंय? ए आणि बी. मग मी काय म्हणतोय की पहिला हे फॉर्म्युलेच लिहून घेऊया रे, जरा प्रॅक्टिस करूया. जर मला ए स्क्वेअर पाहिजे असेल तर पहिला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर येणार, मायनस तेच दोघं येणार आणि कॉस इंटू कोण येणार? ए. एकदा बघूया आपण. सी स्क्वेअर तर ए बी सी मधलं सी स्क्वेअर तर उरलं कोण? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मायनस तेच दोघं येणार आणि कॉस काय येणार? सी. आता फॉर्म्युले लक्षात आलेत बऱ्यापैकी तुमच्या? ओके. आता सांगतो ते नीट लक्ष द्या. चला मला हे प्रूव्ह करायचंय. ए स्क्वेअर तर ओरिजिनला ए घ्या. जर तुम्हाला हे प्रूव्ह द्यायला परीक्षेत आलं तर इथं बी लिहा. सी स्क्वेअर आलं तर सी लिहा. ओके. चला, ए च्या समोरची साइड कोण आहे? ए. आता हे कसं आलं सांगू का तुम्हाला? लक्ष द्या. तुम्हाला मगाशी मी सांगितलं बघा, समजून घ्या. ही व्हॅल्यू एक्स ची आणि ही व्हॅल्यू वाय ची. ऍडजस्टंट साइड काढायची असेल तर हायपोटेनियस इंटू कॉस थीटा. ओके. ऍडजस्टंट काढायची असेल तर बी इंटू कॉस ए. आलं का? आता लक्षात आलं तुमच्या? आणि अपोजिट कोऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट काढायचं असेल तर बी इंटू साइन ए. आलं का लक्षात? म्हणजे मी तर मगाशी बेसिक सांगितलं ना तुम्हाला, मग ह्याचा वापर आपण तिथं केलाय. बरं, आता सगळ्यात महत्वाचं, हे डिस्टन्स काढण्यासाठी मला वापरायचं आहे डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणजे ए इक्वल्स टू रूट लिहायचं ऐवजी जर मी ए स्क्वेअर केलं तर, म्हणजे बघा ना, जर मी ह्याचं डी स्क्वेअर केलं तर हे रूट कॅन्सल होईल ना. तसंच मी ए स्क्वेअर केलं तर मला काय करावं लागेल? बी कॉस ए मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर, बी साइन ए मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे बघा, फक्त डिस्टन्स फॉर्म्युला आहे. त्यांनी काय केलं माहितीये का? सी मायनस बी कॉस ए केलंय तरी चालतंय. 0 मायनस बी साइन ए तरी चालतंय. फक्त आता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा. मग तो कसा येणार सांगतो. बघा, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस ट्वाइस, हे त्यांनी असं लिहिलंय बरं का, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी. आपण मध्ये लिहितो ना मायनस ट्वाइस ए बी, असू दे. ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए इथं आलं. प्लस याचा स्क्वेअर. आता शांतपणे बघा, बी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर मधून कॉमन काय निघेल? बी स्क्वेअर कॉमन निघेल. पूर्ण कोण? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, की ज्याची व्हॅल्यू किती असते? 1. मग झालं का? बी स्क्वेअर, यातनं बी स्क्वेअर कॉमन काढा, त्याची व्हॅल्यू 1 आली, पुढच्याची साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर आणि हे आहे तसं. झालं की प्रूफ. हे प्रूफ झालेलं आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो, कोसाइन रूल कुठं एवढा अवघड आहे? कोसाइन रूल बिलकुल अवघड नाही. मग आता सांगतो. कोसाइन रूल मध्ये चला मला हे प्रूव्ह करायचं आहे की बी स्क्वेअर, सांगा बघू. जर बी चा स्क्वेअर असेल तर उरलं कोण? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए सी आणि कोण उरलं? कॉस बी. हे प्रूव्ह करायचं असेल तर इथं बी लिहा. इथं तुम्ही ए घ्या वाटल्यास, इथं तुम्ही सी घ्या, काही हरकत नाही. पण जर तुम्ही इथं सी लिहिलं तर हे जे डिस्टन्स आहे
तो पॉइंट C0 येणार हे लक्षात घ्या. समजून घ्या. C0 कसा येईल? C0 कसा येईल? हे जर A असेल तर हे A असणार आहे. इथून एवढं डिस्टन्स A असेल तर पॉइंट A0 येणार हे लक्षात घ्या. बरं आता समजून घ्या. हा एक्स कोएफिशियंट आता हा C आहे तर पण इथं C आहे. एक्स कोएफिशियंट काढायचा असेल, एक्स कोएफिशियंट काढायचं तर हायपोटेनियसला कॉस B न मल्टिप्लाय करा. ओके. वाय कोऑर्डिनेट काढायचा असेल तर हायपोटेनियसला साइन बी ने मल्टिप्लाय करा. बीच्या समोरची साईज आहे बी. आता वापरा की डिस्टन्स फॉर्म्युला बी स्क्वेअर इक्वल्स टू ए मायनस सी कॉस बी ब्रॅकेट स्क्वेअर 0 मायनस सी साइन बी ब्रॅकेट स्क्वेअर. चला पहिला ए स्क्वेअर मायनस twice AC into cos B plus C square cos square B प्लस C स्क्वेअर स्क्वेअर करतोय मी साइन स्क्वेअर बी. या दोघातून जर मी C स्क्वेअर कॉमन काढलं तर उरलं कोण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर याची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे हा तुमचा A स्क्वेअर ह्यातनं कॉमन काढलेलं C स्क्वेअर मायनस ट्वाइस AC कॉस बी फिनिश. म्हणजे प्रूफ तुम्हाला कळालं. मग डिस्टन्स फॉर्म्युला पण यातलं ट्रिक काय की तुम्हाला बी स्क्वेअर प्रूव्ह करायचं इथं बी घ्या. इथं इथं तुमच्या सोयीनुसार कुठलाही घ्या. आता माझा एक कॉमन तुमचा एक कॉमन प्रश्न असतो. सर उलटं केलं तर समजा आपण की समजा प्रूफ तर हेच करायचं आहे. मी इथं बी लिहितो. इथं मी तर सी लिहितो आणि इथं मी ए लिहिलं तर आता हे सी तर म्हणल्यावर ही सी साइड मग इथं C0 येणार. पण इथं इथं समजून घ्या एक्स कोऑर्डिनेट येणार आहे तो आता हा ए आहे म्हणल्यावर इथं ए येणार. तो येणार आहे ए कॉस बी आणि ए साइन बी. मग पुन्हा वापरा की डिस्टन्स फॉर्म्युला. हे बी म्हणल्यावर हे बी बी चा स्क्वेअर इक्वल टू सी मायनस ब्रॅकेट स्क्वेअर 0 मायनस ब्रॅकेट स्क्वेअर. ओके म्हणजे तुमच्या पक्क लक्षात आलंय कोसाइन रूल साठी डिस्टन्स फॉर्म्युला. ओके. चला आता न्यूमेरिकल्स बघूया. न्यूमेरिकल्स खूप इझी आहेत रे. ए ची व्हॅल्यू दिले, बी ची व्हॅल्यू दिले, सी ची पण व्हॅल्यू दिले. ओके. आणि त्यांनी विचारले प्रूव्ह दॅट ट्रायंगल इज ऑब्ट्यूज अँगल. 9th स्टँडर्डला तिसऱ्या टॉपिक मध्ये एक जॉमेट्री मध्ये थेरम आहे. त्यात असं प्रूव्ह केलंय त्यांनी की मोठ्या साइड समोरचा अँगल मोठा असतो आणि छोट्या साइड समोरचा अँगल छोटा असतो. मग सगळ्यात मोठी साइड ही आहे. त्याच्या समोरचा अँगल सी असणार आहे. म्हणजे मी इथं कॉस सी फाइंड आउट केलं पाहिजे. काय फाइंड आउट केलं पाहिजे मी? कॉस सी. आता कॉस सी चा फॉर्म्युला कसा येणार सांगू का तुम्हाला मी? इकडे बघा. समजून घ्या. कॉस सी पाहिजे ना तुम्हाला? म्हणजे मी असं घेणार. सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. शांतपणे बघा. हे मायनस इकडे प्लस होतील, हे प्लस मायनस होतील. मग सी पाहिजे उरलेले दोघं कोण? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि अपॉन ट्वाइस ए बी. आहे का फॉर्म्युला? मग या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. आन्सर -1/8 येतंय. मग कॉस सी इक्वल्स टू -1/8. ऑब्व्हियसली ट्रायंगल मध्ये 180 पेक्षा मोठा अँगल होऊच शकत नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे हा जो -8 आहे ऑब्व्हियसली ती आर्म इथं असणार आहे. मग हा जो अँगल तुमचा तयार झाला, ओके, मायनस असल्यामुळं तो ऑब्ट्यूज अँगल येणार ना. ठीक आहे. मग झालं की प्रूफ झालं लक्षात घ्या. निगेटिव्ह असल्यामुळं सी लाईज इन द सेकंड क्वाड्रंट हेन्स इट इज ऑब्ट्यूज अँगल. बरं आता बघा. ए ची व्हॅल्यू दिले म्हणजे मी ए स्क्वेअरचा विचारलंय काय रे त्यांनी फाइंड ए म्हणलंय ना मग फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर इक्वल टू उरलेले दोघं कोण? मायनस ट्वाइस बी सी आणि कॉस ए. मग त्याला बी चा स्क्वेअर करा. 3 चा स्क्वेअर किती येईल? 9 सी चा स्क्वेअर 8 चा स्क्वेअर 64 मायनस 2 इंटू 3 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे? 8 आणि कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे? हाफ. 2 ला 2 कॅन्सल. हे 80 8 6 24 49 येतंय. मग 49 ही ए स्क्वेअर ची व्हॅल्यू मग ए ची व्हॅल्यू किती आली? 7. प्लस मायनस 7 वर काय लिहू नका लक्षात घ्या. डिस्टन्स आहे ते तेव्हा पॉझिटिव्हच येणार. बरं आता समजून घ्या बरं का मी काय सांगतोय ते. हा हे काय आहे नक्की सांगतो. हा जो आहे ना तो साइन रूलचा फॉर्म्युला आहे. झालाय आपल्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. ए अपॉन साइन ए इक्वल्स टू कोण सांगा? ट्वाइस आर. ए काढला आपण. साइन 60 ए माहिती आहे. ट्वाइस आर. थोडंसं सॉल्व्ह करा आणि तुम्हाला मग सर्कम रेडियस मिळेल. आता समजून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम जो इथं मी लिहिलाय, तो काय आहे की प्रूव्ह दॅट हे असं म्हणलंय. एलएचएस घ्या की. एलएचएस घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय केलं मी तुम्हाला सांगतो. मी यांच्याप्रमाणे नाही सोडणार. मी इथं स्टेप्स असं करतो बरं का.
ए बी इंटू आता मी कॉस सी ची व्हॅल्यू टाकतो. सी ची व्हॅल्यू पाहिजे मग असं येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. ओके. आता ए इंटू सी ए सी. ए-सी आणि इथं जे पाहिजेत मला व्हॅल्यू पुढं कॉस बीची व्हॅल्यू टाकायची आहे. बीची व्हॅल्यू टाकायची आहे. मग ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए-सी. आता काय होणार ए-बी ला ए-बी कॅन्सल होणार, ए-सी ला ए-सी कॅन्सल होणार. पण दोघांचा डिनॉमिनेटर 2 आहे. एकत्र घेऊया. आता उरलंय कोण बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके. ह्यात कॅन्सल काय होते का रे? ए स्क्वेअर ला ए स्क्वेअर काय होतंय कॅन्सल. पण बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2 बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर 2 सी स्क्वेअर डिवाइड बाय 2 कॉमन काढून कॅन्सल करा. तुम्हाला तुमचं प्रूफ मिळेल. मग हा छोटासा व्हिडिओ थांबूया इथं. प्रूफ करा. पण थांबा ना प्रोजेक्शन रूल पण घेऊया ना आपण. बहुतेक मी एक स्लाइडवर सिलेक्ट केलंय. याचं प्रूफ तुम्हाला कुठलं पाहिजे सांगा. एक प्रूफ मी तुम्हाला देतो, बाकीचे तुम्ही करा. मी पहिलंच घेतो. पहिल्यात मी काय लिहिलंय वाचा. आर-एच-एस. बी इंटू कॉस सी प्लस सी इंटू कॉस बी. गंमत बघा. बीच्या ठिकाणी सी आहे, सीच्या ठिकाणी बी आहे. व्हॅल्यू तर ए येते. मग ए पाहिजे असेल तर बी-सी घ्या. बी पाहिजे असेल तर ए-सी घेतलंय का बघा. ए-सी, ए-सी. सी पाहिजे असेल तर ए-बी आहे का बघा. ए-बी, ए-बी आहे ना. मग पहिल्याचा प्रूफ तुम्हाला करून देतो. बी इंटू आता कॉस सी. कॉस सी पाहिजे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. ओके. प्लस सी इंटू कॉस बी ची व्हॅल्यू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. आता बघा ह्या बी ला बी कॅन्सल करू का नको? करू. आणि सी ला सी इथलं सी कॅन्सल केलं की दोघांचा डिनॉमिनेटर सेम येणार आहे ट्वाइस ए. आता उरलं कोण मग? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथं मात्र बी स्क्वेअरला बी स्क्वेअर, सी स्क्वेअरला सी स्क्वेअर कॅन्सल होते आणि ए आणि ए ट्वाइस ए स्क्वेअर डिवाइड बाय 2 आहे. 2 ला 2 कॅन्सल, ह्याला हे कॅन्सल. फक्त ए उरला आणि हेच तर आपलं प्रूफ आहे. म्हणजे तुमचे कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. फक्त तुम्हाला कॉस्टचे फॉर्म्युले आले पाहिजेत. ए पाहिजे ना, तर ए शेवटी येणार. मग उरलं कोण? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि तेच दोघं खाली येणार. बी पाहिजे तर मायनस बी स्क्वेअर. मग उरलं कोण? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. तेच दोघं खाली येणार. जमते की आता? कॉस्ट लिहा की तुम्ही फॉर्म्युला. बर जर तुम्हाला ए स्क्वेअर पाहिजे असेल तर उरलेले दोघं लिहा. नंतर तेच दोघं घ्या. अँगल मात्र इथला घ्या. मग अशा रीतीनं कोसाइन रूल प्रोजेक्शन झालाय चांगला. करा. ऑल द बेस्ट.